ओम नमो फलसिद्धाय. श्री फलसिद्ध चरित्र अमृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री वक्रतुंडा पाशाकुशधरा विद्याभूषिता निर्विकारा येऊनी स्वामी वदन सुंदरा मम हृदयी वास करी. श्री मंगलदायक वाक भवानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी. हे महाशक्ती हंसवाहिनी रचनी स्फूर्ती देई तू. आता नमो श्री गुरुराज अज्ञान निरसन करी सहज. विद्यादान देऊनी मज पुढील कथा वदवितू. मागील अध्यायी निरूपण गया पर्याग काशी सजान. प्रभो सिद्धेती नमत स्थापून व्यवस्था उत्तम लाविली. धर्मचर्चा नित्य व्हावी न्यायनीतीची शिकवण द्यावी. सुज्ञ अधिकारी शिष्या करवी योजना योजली स्वामींनी. ऐसी व्यवस्था लावून सिद्ध निघाले काशीहून. सिद्धलिंग शिष्यास घेऊन तीर्थाटना चालले. मार्गी चालता शिष्यास ज्ञान सांगती गुह्य विशेष. सद्गुरु कृपेच्या प्रसादास ग्रहण करीत चालला. पवित्र नर्मदेच्या तीरी ओंकारेश्वर खडकावरी मंदिरी शिवमूर्ती साजरी. गुरु शिष्यानी पूजिली. 3 दिवस राहुनी तेथुनी गेले पर्याग. वनोपवनी मार्ग फिरूनी उज्जैनीस पातले. माळावयास अज्ञान माळाव्यात आले संतजन. शिष्यास करुणी सज्ञान चमत्कार दाविला. विक्रमादित्याच्या नगरीत विक्रम सिद्धाचा अद्भुत. पाहुनिया जन समस्त चकित कैसे झाले. क्षिप्रा गंगेचे करुणी स्नान पूजा सामुग्री सर्व घेऊन. महाकाळेश्वरास येऊन पूजिलासे यथाविधी. महाकाळेश्वरासमोर वटवृक्ष पाहुनी मनोहर. शिष्यास देऊनी अभयवर राहू लागले आनंदे. श्रोते होऊनी सावधान पूर्वकथा ऐकली आपण. धनिक उज्जनियाचा श्रीमान सिद्धलिंगाचा पिता तो. एके दिनी दर्शनासी येता देखिले दोघांशी. ओळखुनी गुरु शिष्यासी आनंदला अपार. सिद्धासी केला नमस्कार सिद्धलिंगाचा धरिला कर. प्रिय पुत्राचा अनिवार लोभ अपार दाटला. आनंदाश्रूंनी आले नयनी. पुत्रास हृदयी घट्ट धरोनी प्रेमाने तयास आवळोनी गदगद होता झाला. 14 वर्ष वनी फिरोनी राम आला अयोध्याभूनी. बुडते जहाज कडे लागुनी आले ऐसे वाटले. प्राण जाता एकाएकी सुधारस घातला मुखी. तो प्राणी जैसा होय सुखी तैसे झाले ते वेळी. किंवा वनव्या माझे जळता घन वर्षोका अवचिता. तैसा त्या पुत्रास देखिता आनंद झाला ते धवा. तव तो बोले सिद्धास स्वामी चलावे सदनास. पुनीत करुणी दासास आशीर्वाद द्यावा की. अति विनीत पाहून सिद्धलिंग शिष्यास घेऊन आले स्वामी निरंजन. धनिका सदनी ते धवा. सदना येता मातेने सिद्धलिंग पाहिला दृष्टीने. आक्रोश करिता प्रेमाने बालकासी कवटाळी. तव विरहे आमचे प्राण व्याकुळ झाले होते जाण. कृपा करुणी भगवंताने निदान घरीच धाडिले. तुझ्या वाचुनी पुढे कोणी दुजानसे कुलमंडनी. एकची बंधू कृतात्तानी नेला हिरोनी वर्ष झाले. म्हणून वर्षापासून अति दुःखी दोघे जण. बर्वे झाले तू येऊन आम्हालागी भेटला. धनिक बदला स्त्रियेस काही वेळाने बोलत बैस. सिद्ध आणले भोजनास त्वरित करावी तयारी. चंदनाचे मांडुनी पाट भोजनाचा केला थाट. पप्पन्नाचा घमघमाट चमचमाट चालला. सिद्धास आसनी बैसवून यथाविधी केले पूजन. भोजनास बैसवून तदुपरी प्रसाद घेतला. भोजनोत्तर स्वामीस धनिक येऊन विनयास धरुणी सिद्धाचे चरणास म्हणला तो विबुद्ध हो. महाराज आपुले कृपे करून होते 2 पुत्र म्हणून. तव सेवेसी अर्पिला जान एक पुत्र प्रेमाने. दुसरा कुलाचे भूषण पुत्र होता सुलक्षण. वर्षापूर्वी कृतात्तान हरवणी नेला महाराजा. वंशात आता कोणी नाही म्हणून चरणी विनंती पाही. सिद्धलिंगास लवलाही राहण्या उपदेश करावा.
अनेक संपत्ती दुकाने देशोदेशी कारखाने त्या सर्वांशी सांभाळणे सिद्धलिंगासी सांगावे. ऐकुनी तयाचे वचन सिद्ध बोलले कृपानिधान. ऐका श्रोते सावधान स्वामींच्या वचना अमृता. जन्म मरण नरकद्वार वासनेशी एरझार. विषय संभ्रमी पडला फार आत्मघाता कारणे. देणे घेणे कारभार लेवा लेवी उदिम फार. कर्ज देऊनी परिवार व्यर्थ वाढी लाविला. मनसी सर्व आहे माझे कुटुंबाचे वाहसी ओझे. अंती सांग कोण तुझे यांचा विचार केला का. विषयाचे सुख घेशी तृप्ती नाही अहर्निशी. त्या योगी नरका जाशी सावध होई सत्वर. संसाराचा छेद धरिशी द्रव्याचाही लोभ करिसी. कन्यापुत्रासी लुप्त होशी भ्रांती पडली तुला रे. तरी सावध होऊनी सद्भावे जा शिवाशी शरण. काम कोधाते त्याजून भावे वंदी गुरुपदा. सर्वाभूती आहे देव ऐसा ठेवावा सद्भाव. सदसद्ध विचाराचा ठाव चित्ताप्रती असावा. नित्य सत्कर्म करावे साधू संता शरण जावे. काया वाचा मनोभावे नम्र भावे ज्ञानिया. उपदेश हा बहुमोलाचा मार्ग आहे सुगमसाचा. ना तरी तुझ्या पुत्राचा विचार घ्यावा बाबा रे. जैसा पुत्राचा विचार तैसेची करावे साचर. यात आमुचा कारभार काहीच नाही तुम्हावरी. ऐकुनी सिद्धाचे वचन धनिक विनवी पुत्रा लागून. सिद्धलिंगा येथे राहून ऐश्वर्य सर्व भोगावे. जिवंत असता बंधू तुझा तुझवरी भार नव्हता माझा. आता आपल्या सकळ काजा सांभाळावे प्रीतीने. पितयाचे ऐकुनी वचन काय बोलला तो नंदन. श्रोते होऊनी सावधान एकचित्ते परी येचा. तव सिद्धलिंग वदे पित्यास जेव्हा तुम्ही गेले काशीस. मजला देऊनी सिद्धास दान केले भक्तीने. दत्त उपहार जो करील तो नरकी अनुसरेल. शास्त्र मर्यादा उल्लंघनील ऐसा अज्ञानी मी नाही. काशया मरणा मुक्ती ऐसे सर्वत्र बोलती. मेल्या परगी मोक्ष प्राप्ती झाला असती निर्धारे. परंतु मम पूर्व पुण्याईची आणि सद्गुरूच्या कृपेची या दोन्हीच्या संयोगाची गाठ पडली बाबा हो. तेथे विष्णूचीने वाचलो आणि सिद्धचरणा अनुसरलो. जन्म मरणातीत झालो सद्गुरूच्या कृपेने. मेलो असत तरी मुक्ती वाचता मिळाली गुरुची भक्ती. गुरुकृपेने मोक्ष प्राप्ती मज होईल वाटते. अनेक जन्मांचा संस्कार आणि गुरुकृपेचा गळाहार. ज्याचा पडला तो साचार मोक्षाप्रत जात असे. ऐसी मोक्ष प्राप्ती होता त्यासी निवर्त करीतो पिता. पिता नव्हेची तो दुष्कर्ता सुतास नरका घालितो. तरी माझ्या पितृदेवा नमस्कार माझा घ्यावा. आनंदाने निरोप द्यावा जातो सद्गुरु सहित मी. ऐसे वधुनी जात असता मादिने धरिले अवचिता. आक्रोश करीत याची माता जाऊ नको म्हणत असे. मने बाळा एक वचन करू नको रे कठीण मन. आम्हा उभयंतनाचा प्राण तूच अससी बाळा रे. पहारे सुख संपत्ती द्रव्य वैभव आहे किती. ऐसा टाकुनी सुखाप्रती का जातो सबाळा रे. द्रव्य राशी अनेक भांडार भरले असती अपरंपार. महाल अनेक टाकून सुंदर का जातो सवनांतरी. माता बहुता परी उपदेशी दावीत असे अनेक सुखासी. परिसिद्धिलिंग असे विरक्तशी हा शेष तो शिवेना. सावध होऊनी श्रोतेजन ऐका सिद्धलिंगाचे भाषण. सतसमागमी ज्ञान घन शिष्य कैसा झाला. पुत्र बोलला माते लागी मज तू टाकीसी दुःख विभागी. धनसंपत्ती विषय भोगी नरकी घालू नको तू. माता बोलली पुत्रास तुझ वाचुनी नसे आस. तव बंधूच्या विरहे त्रास होत असे आम्हासी. तुझा बंधू असता जिवंत तरी मी असती भाग्यवंत. त्याच्या वियोगी आकांत झाला म्हणून विनविते. यावरी सिद्धलिंग बोलला माते माझा बंधू मेला. म्हणून केवळ तू मजला राहण्यास सांगते. आई क्रूर कृतंत्यास दया चित्ती नये खास. नरदेहाचा करील ग्रास केव्हा काही कळेना. समज राहिलो तुझ पासी आणि कृत्यात येऊन क्षणमासी. मजला बांधून नेईल त्यासी तू काय करसी लगे. सद्गुरु कृपे करून जन्म मरणातीत जाण. झालो सचितानंद घन निरंजन भेटला. ऐसे बोलुनी मातेस त्वरित लागला मार्गास. वैसे येऊनी पूर्वस्थळास सिद्धवटेच्या छायेसी. सिद्ध आले सानिध्याने शिष्यास हृदय कवळोनी. म्हणती माया मोहातुनी निवृत्त झाला बाबा रे.
सफला मेदिनीवर पेरले ज्ञान बीजांकुर तेने मजला संतोष फार बा सिद्धलिंगा होत असे सिद्ध शिष्यास घेऊन कथू लागले ज्ञानवचन इकडे काय वर्तमान झाले ते ऐका हो अज्ञानी धनिक क्रोधावला म्हणे पुत्राने अपमान केला सारासार विचार सोडला त्वरे निघाला घरून उज्जैनीच्या नृपावरा वृत्तांत निवेदिला सारा म्हणे पुत्राचे बंधन करा पुढे मार्गी येईल लागेल तितके देतो धन कार्य करावे त्वरित आपण नृपाप्रती हात जोडून वारंवार विनवीत असे द्रव्य लोभे कार्य केले दूत नृपाने पाठविले सिद्धलिंगास धरून आणले राया पुढे तात्काळ नृप बोले सिद्धलिंगासी जरी न राहासे पित्यापाशी बद्ध करून अहर्निशी कारागरी ठेवीन घरी राहण्याचे अविरिले दूते सिद्धलिंगास धरून नेले कारागारी बंद केले तत्काळ त्या दूताने दुसरे दिवशी उठून द्वारपाळ पाहती बंदी जन त्यात सिद्धलिंग नाही म्हणून नृपाप्रती सांगते सिद्धलिंग गेला का पळून पुन्हा आणा त्या धरून कारागारी घालून दूत रक्षणा ठेवावे इकडे सिद्धलिंग सिद्धापाशी बसला होता ज्ञान राशी तेथे येऊन दूतपाशी धरून पुनश्च आणला कारागारी घालून दूत करती रक्षण ऋषी माझी गुप्त होऊन गुरुपाशी पातला दुसरे दिवशी द्वारपाळ करू लागले कल्लोळ नृप्रास येऊन तात्काळ सांगती पळून गेलासे नृप्रासी फार क्रोध आला म्हणे धरून आणा त्याला पुनश्च नृपनेने आज्ञा आणिला सिद्धापासून तात्काळ नृपे घातला आपल्या समोर कारागारी सिद्धलिंग चोर बंद व्यवस्थित केले द्वार कुलपावरी सील केले राजा म्हणे अहर्निशी रक्षावे तुम्ही द्वाराशी ऐसे सांगून या दूतासी नृपती गेला मंदिरा दुसरे दिवशी दूत आले म्हणती स्वामी अगदी झाले कारागार रीते झाले बंदी कोणी न राहिला ऐसे नृपती ऐकून तत्काळ आला धावून सील कुलपावरी पाहून चकित झाला मानसी 2 वेळा एकटा गेला आणि आज नेले सर्वाला बंदीखाना ओस पडला चमत्कार काय हा राजा भयभीत होऊन सिद्धापासी आला धावून तेथे सिद्धलिंगास पाहून नृपचरणासी लागला जय जयाजी सद्गुरुनाथा अपराध घडला माझे हाता कृपा करुणी मज अनंता क्षमा रावी म्हणत असे राजा विनवी वारंवार सिद्धास घाली नमस्कार धनिकास कळला समाचार तोही आला सपत्नीक राजा धनिक दोघे जण सिद्धचरणी लोटांगण घालून करती रुदन कृत कर्मास स्मरोणी धन्य धन्य सद्गुरुराया अपराध आमुचा न्यावा विलया वसिंधू हा तारावया तारू तूच आम्हास काही सेवा दासा करवी घ्यावी इच्छा असे बरवी काम क्रोधादी वासना नुरवी पुढे आता काहीच हास्य करून सिद्ध मुनी बोलते झाले नृपा लागुनी इच्छा प्रगट केली म्हणून कार्य सांगतो ऐकावे जगी झाला अनाचार श्रद्धा नाही धर्मावर स्वच्छंदी लोक ही फार होत असती राया रे तरी तुझ्या राज्यात प्रतिबंध करावा त्वरित वीरशैव धर्म पंथ वाढवावा भक्तीने नृप्रक्रयासी लागता तत्काळ मठ बांधविला धनिक चरणी लीन झाला गुरु आज्ञा द्या म्हणत असे दिनदापन त्या पाहिले आणि कृपा प्रसादे बोलले सिद्धलिंगास 2 भले बंधू होतील लवकरी दीर्घायुष्य गुणवान कर्मे पुत्र होतील 2 त्या योगे अंतकरण शांत तुझे होईल येऊ देऊन या परी वरदान श्री शंकराचे केले स्तवन सिद्धलिंगासह तेथून तीर्थयात्रेस चालले पुनपवनी मार्ग क्रमिता सिद्धलिंगाचा ज्ञानदाता ज्ञान अमृताने तृप्त करिता शिष्याप्रती झाला धन्य धन्य सद्गुरुराया धनिकास पुत्र देऊन या 2 पुत्र झाले तया आनंदला ते वेळा सिद्ध चरित्र सारा अमृत सेवन करोत भावी भक्त उज्जैनी यात्रेचे वृत्त चतुराध्याय कोड हा ओम नमो परसिद्धाय धन्यवाद मंडळी।